तर मंडळी, सोनी मराठीवरील मालिकेमधल्या आपल्या लाडक्या कलाकारांसोबत आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये आलो आहोत, इथल्या चाहत्यांना भेटायला आणि इतक्या छान छान गोष्टी एक्सप्लोअर करायला. तर इथे काय छान मिळतं असा प्रश्न आम्ही तुम्हाला विचारला होता आणि बऱ्याच जणांनी खूप उत्तरं दिली, त्यासाठी सगळ्यांचे धन्यवाद. आणि आत्ता आपण जेवायला बसलो आहे प्राजक्ता आणि वीरूसोबत. खूप भूक लागली आहे, खूप ॲक्टिव्हिटीज करून झाल्या आहेत ना, पोटात कावळे ओरडतात आता. सो आम्ही पारंपरिक जे आपलं महाराष्ट्रीयन किंवा इथे आल्यावर जे जास्त आपण क्रेव करतो, बर्गर पिझ्झा तर तिकडे होतच राहतं, पण आत्ता आपण काय खाणार आहोत हे तुम्हीच सांगा. मी सरळ मुद्द्यातच हात घालते म्हणजे ना. मेन कोर्स डायरेक्ट शेवभाजी आणि चपाती. शेवभाजी म्हणजे आमच्या इकडं मला आठवतं, मी जेव्हापासून लहानपणापासून मी जर कधी घरच्यांबरोबर बाहेर जेवायला गेलो तर एक फिक्स ऑर्डर म्हणजे शेवभाजी. शाळेत असताना माझी मैत्रीण इथली होती, तर तिच्याकडनं मी ऐकलं तर शेवभाजी. मला तेव्हाच नवल वाटलं होतं की काय प्रकार आहे, आणि मी टेस्ट केली आहे, पण प्रत्येका घरची टेस्ट वेगळी आहे. तर इथली आपण टेस्ट ट्राय करूया. प्राजक्ता, तू ट्राय केली आहेस? हो, आम्हाला येते, म्हणजे मी असं काय खात नाही म्हणजे, पण आम्हाला नाशिकमध्ये शेवभाजी येते, भरपूर वेळा येते, त्यामुळे खाल्ली आहे मी. संकेतनी आपली ऑर्डर डिसाईड केली आहे काय असणार आहे, तर आपण बघूया काय काय आहे. छान असं पारंपरिक जेवण आहे, मजा येणार आहे खूप. भूकही लागली आहे खूप. आणि बऱ्याच जणांनी कमेंटमध्ये सुद्धा सांगितलं होतं की हे ट्राय करा नक्की. तुझ्या म्हणजे आईच्या हातचं किंवा घरचं असं काय मिस करतोय सध्या, खूप आवडीची भाजी किंवा एक पदार्थ? खरं सांगायचं ना, आवडीची भाजी पदार्थ ठीक आहे, पण बाहेर राहत असताना नाही, ज्यावेळेस आपण 6-6 महिने आपल्याला घरी जायला भेटत नाही ना, त्यावेळेस घरचं जेवणच मिस करतो. मी ती गोष्ट मिस करतो. सकाळी सकाळी उठायचं, मस्त फ्रेश व्हायचं आणि नाश्त्याला काय खायचं तर मस्त गरम गरम हिरव्या मिरचीचा ठेचा आणि अशी तव्यावरून ताटात आलेली चपाती कडक. प्राजक्ता, काय मिस करतेस खूप घरचं, आणि कोणता आवडीचा पदार्थ जो इथे खाल्लाय पण ती टेस्ट नाही? मी घरचं जेवणच मिस करते, कारण घर ते घर आहे, बाहेर आल्यावर नाही भेटत. कितीही तुम्ही काही करा, आईच्या हातची चव ती आईच्या हातचीच चव असते. आणि मला तर नाश्ता बिष्टा करायची सवयच नाही, डायरेक्ट उठलं की डायरेक्ट ताटच, म्हणजे जेवायलाच लागतं प्रॉपर. तर मला बटाट्याची भाजी खूप आवडते, जी काळ्या तव्यात करतात, आमच्या काळ्या मसाल्यात करतात सातारी, ती भाजी चुलीवरची मी लय मिस करते मम्मीच्या हातची. आईकडनं असा कोणता पदार्थ शिकलायस, पण आईच्या हातची टेस्ट येणं पॉसिबल नाहीच आहे, पण तरी शिकायचा प्रयत्न केलास की बाबा मी बाहेर असेल शूटला तेव्हा मी ही करून खाईन बाबा? मी दाल खिचडी, कारण मला आवडते आणि ते म्हणजे पटकन बनते, जास्त टेन्शन नाही आहे आणि एनी टाईम सर्वायवल आहे ना. पहिल्यापासून ज्यावेळेस स्ट्रगलही कर, म्हणजे मुंबईमध्ये होतो, त्याच्यानंतर संभाजीनगरला शिकायलाही होतो, त्यावेळेस पण दाल खिचडी. आता मी जसं म्हणाले की प्राजक्ता सुरुवातीलाच म्हणाली होती की मला मुली जे करतात त्यातली काहीच कामं येत नाहीत. ऑब्व्हियसली ती जे काम करते खूप मोठं आहे. नाही, तिच्या हातचं एखाद्या वेळेस जेवून बघ, भारी बनवते. एक दोनदा घेऊन आली होती ती सेटवर, खरंच भारी बनवते. ती म्हणते मला मुलींच्या सारखं काहीच जमत नाही, पण ती जेवण भारी बनवते. शाळेत असतं ना की पेपरमध्ये आपला मित्र बोलतो अरे मी काहीच अभ्यास नाही केला आहे, पण तो पहिला नंबर जेव्हा काढतो म्हणजे काय तू मला काय बोलला होतास असं हिच्या बाबतीत. नाही, मी तालमीत राहिले ना, त्यामुळे खूप वेळा असं व्हायचं की आमच्या कधीतरी मावशी आजारी पडायच्या किंवा नाही का असं, आमचं सगळं जेवण साजूक तुपातलं, म्हणजे चपाती सुद्धा तुपातली, भाजी सुद्धा तुपातली. तर मी मदत करायला जायचे, कारण मी मोठी होते ना, तर मी मावशींना मदत करायला जायचे. मला घरच्यांनी फारसं शिकवलं नाही, म्हणजे हे असं बनवत तसं बनवतात, पण तालमीतच मी भरपूर काही गोष्टी शिकले आणि त्यामुळं मला जमतं बनवायला. आणि मला टाइम वगैरे भेटला की मी बनवते, थोडं तोडकं मोडकं असेल तरी चालेल, पण मी बनवते. आता ह्यानी कधी आणलाय का डब्बा तुझ्यासाठी? तो डाल खिचडी बिचडी बनवून आणतो माझ्यासाठी स्पेशल. कधी यार आपण एकदा कुठं चाललो होतो इव्हेंटला, पुण्याला का मुंबईला चाललो होतो, त्यावेळेस पार्टी निघलो होतो आणि माझ्याकडे होता डब्बा तयार. कसा बनवतो हा डब्बा? खूप जबराट. त्याला म्हटलं भूक लागली, त्यांनी डायरेक्ट बॅगेतनं डब्बा काढून दिला, तिथंच माझं पोट भरलं. मस्त. शेवभाजी म्हणजे एक तर एकदम प्रॉपर बजेटमध्ये भेटते साध्या ठिकाणी गेल्यावर. कारण काय, ज्यावेळेस काहीच नव्हतं, म्हणजे थिएटर चालू होतं आणि शिक्षण चालू होतं, तेवढे पैसेही नव्हते घरून येत, तर त्यावेळेस कुठेही गेलं बाहेर की शेवभाजी म्हणजे मी जर
हफ्त्यातून जर मी 4 वेळेस हॉटेलला जातोय जेवायला तर मी 4ही वेळेस शेवभाजीच खाणार. सो फायनली आपलं जेवण आलं आहे मला दिसतंय आणि खूप टेम्पटिंग दिसतंय काहीतरी. भन्नाट काहीतरी दिसतंय. म्हणजे संकेतची चॉईस म्हटल्यावर ती चांगलीच असेल. तर प्लीज आम्हाला सगळ्यांना एक्सप्लेन कर हे संकेत काय यस. हा जो प्रकार आहे याला आमच्याकडं डाळबट्ट्या म्हणतात. हां, म्हणजे वेगवेगळ्या ज्या डाळी असतात त्यांचं एकत्र पीठ दळून, म्हणजे गहू हे सगळ्या गोष्टी एकत्र दळून त्याला मस्त त्याचं पीठ करून ते उकडून त्यानंतर कट करून ते फ्राय केलं जातं तेलात. आता हे तर कॉमन डाळ आहे, ही जरा आंबट गोड टाईपची डाळ दिसती आहे. आणि ही शेवभाजी, हीच स्टार ऑफ द शो, हीच ती शेवभाजी. आणि हे खिचडी टाईप काहीतरी आहे. पण थोडासा इथला हो, एक वेगळा, ते एक अशी आपल्याकडे कोरडी अशी खिचडी असते ना, ही कशी थोडीशी अशी चिकट ओलसर मस्त छान. मकर संक्रांत झाली म्हणून बहुतेक भाकरीला तिळ लावून दिलाय. भाकरी तिळाची आहे. तीळ खावे असं म्हणतात ना. सो आपण हिचं असं झालं की आपण कमी बोलूया आता, जरा प्लीज खाऊया. चलो खाऊयात आणि बघूया कसं काय टेस्ट आहे. प्राजक्ता कसं वाटतं? काळ्या मसाल्यातली, आणि काळा मसाला सातारचा तर फेवरेट आहे, त्यामुळे छान वाटतंय. छान आहे, सगळंच जेवण छान आहे. भरीत जरा जास्तच आवडलंय मला म्हटलं. ही तू म्हणालास की हॉटेलमधल्या शेवेची भाजी तुला आवडते. ही काय किती रेट करशील हिला? 10 out of 7. याच्यापेक्षा बेटर किंवा हां, इससे भी ऊपर जा सकते हैं. म्हणजे असं एक्सप्रेशन्सच बोलतायत आपले. तयार होईपर्यंतच इतकं खाल्लं जातं की ज्यावेळेस जेवणाची वेळ येते ना त्यावेळेस भूकच नाही राहत. असं काही नाही करू शकत का की आपल्याला हफ्त्यातून एकदा तरी हे जेवण येईल म्हणून. तर बाजरीची भाकरी, शेवेची भाजी, आंबट गोड डाळ, हे काय बट्ट्या, जे खायची पद्धत ही संकेतनी शिकवली. त्याचा कुस्करा करून त्याच्यावर डाळ टाकायची, लिंबू पिळायचा छान. कधीच तुम्ही अशी टेस्ट केली नसेल. आता मी खरंच हे इथे टेस्ट केली आहे, कधीच मी हे खाल्लं नव्हतं असं कधी. खूप भारी आहे जेवण. आणि इथे आल्यावर म्हणजे हीच गंमत आहे की इथल्या ठिकाणी आपण फिरतोय, खातोय, मजा करतोय. सो तुम्हीसुद्धा हे ट्राय करा. आणि तिथल्या ज्या ठिकाणच्या गोष्टी तिथे ट्राय केलेल्या बऱ्या असतात. सो तुलाही बऱ्याच दिवसांनी तू आता खातोयस, इथली टेस्ट कसं वाटलं आहे? अजून संपवायचं आहे आपल्याला हे सगळं? एकदम मस्त. मला तर म्हणजे हे जिभेला लागताच ना असं मन तृप्त होऊन जातं. पण तरी पोटासाठी माणूस खातं शेवटपर्यंत. म्हणजे हे असं की एक वेळ पोट भरतं पण मन भरत नाही. हे कोण काय बोललाय यार? बोलतो खूप गोड. मला पण आवडलं सगळं. म्हणजे भट्टी म्हणजे हा प्रकार इथलाच आहे, मला पण माहित नव्हता. मी काल त्याच्या घरी खाल्ला. हे म्हणजे भाकरी चपाती करायची गरज नाही, डायरेक्ट काला करायचा, आमटी वाटायची, इशय क्लोज. पूर्ण दिवस खाऊ शकते हे, इतकं टेस्टी. आणि भरीत असेल, काळ्या मसाल्यातलं बनवलंय ते, त्यामुळे सगळं जेवण खूप सुंदर केलंय, मन तृप्त झालं. सो आपण आता हे फुल एन्जॉय करूया, छान शांत बसून खाऊया. आणि तुम्ही सुद्धा इथे आलात तर हे नक्की ट्राय करा. शेवेची भाजी आणि परत विसरली मी नाव, भट्ट्या. हां, बट्ट्या. ओके, थँक्यू सो मच. आणि खरंच तू आम्हाला इतकी इन्फॉर्मेशन दिलीस, आम्हाला खूप काय काय ट्राय करायला लावलंस. थँक्यू सो मच संकेत.